किडा होता तो. इतकी ओरडली की मला वाटलं साप वगैरे आला का. लिटरली म्हणजे बिल्डिंग मध्ये 5-7 फ्लॅटवाल्यांना तर वाटलं असेल काय काही झालं की काय मोठं. इतक्या मोठ्या ती ओरडली. किडा होता तो. पालेभाजी निवडते, पालेभाज्यातून निघाला किडा. रडू नको. झाली का शांत? 8 बीट झाले शांत? नॉर्मल झाले ना? ते टाकू नको फालतू. अजून येऊ नको. किडा आहे अजून. मग फॉर्म मध्ये बोलतील किरण किरण किरण. तिथं गेलाय तो त्या साईडला. आणि पेपर दे माझ्याकडे. तो उडतो. तो उडतो. मग मला बोलू नको परत. इथं कुठेतरी मी फेकला त्याला. आता तो उडाला ना मग तुझी परीक्षा. तो गेला. हा आहे तो किडा आणि खूप मोठा आहे. अर्जू डायरेक्ट लिटरली सांगतो मला वाटलं घरात साप वगैरे आला की काय. कारण तसंच फील झालं. आता तो लपतोय तिकडे. उडता येत नाही. एखादा तिकडे दरवाजा ओपन करून ठेव हॉलचा. याला पकडतो. पकडला 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 पकडला. जा बाई उड. गेला तो बघा शेताकडे गेला. एवढी ओरडली आहे की डायरेक्ट अजून पण कानात तिच्या त्या आवाजाच्या काय बोलतो आपण काय वर्ड आहे मराठी. 93 मार्क्स मराठी. किंचाडी. किंचाडी. मी सोफ्यावरती लेटलो होतो आणि मी एकदम पळत आलो. म्हटलं काय. मला लिटरली डायरेक्ट पहिलं डोक्यात हे आलं की घरात सापच आला म्हटलं. कारण ही ज्या प्रकारात ओरडली ना. अरे मग कसं येणार आहे. सोप्यावरती लेटलो आणि डायरेक्ट पळत आलो. मग ते सुचत नाही ना एकदम. असं उठलो इथून आणि डायरेक्ट आलो इकडनं असा. मग कसं करणार आहे. बघितलं तर काय किडा. किडा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. इलेक्शनचा रिझल्ट लागलाय आज आणि काय रिझल्ट लागलाय महाराष्ट्रामध्ये. म्हणजे BJP जिंकलेली आहे. आय थिंक 225 का 230 सीट्स आलेले आहे टोटल आउट ऑफ 288. जे की महाराष्ट्र आय थिंक खूप जास्त सीट आहे ॲज कम्पेअर टू 2014 आणि 2019. आणि अशा प्रकारात इलेक्शनचा रिझल्टची जी बातमी आहे सगळ्यांना कळालीच असेल. पण आपण बोलूया आपल्या पुढच्या टॉपिकपर्यंत. आज आहे सॅटर्डे आणि नाही सॉरी संडे. तर आज आहे संडे नाही आहे माझं वर्किंग आहे संडेला. आज सॅटर्डेच आहे. तो हे आहे. मग लोक कमेंट करतात तुम्हाला सॅटर्डे आणि संडेमधला फरक कळत नाही. बट असं काय होतं ना की कन्फ्युजन हे कधीही होतं. चल असो प्लॅन सांगू मी आता की तू सांगतेस. गो अहेड. अहेडच जायचं आपल्याला. आणि आज आहे सॅटर्डे आणि प्राची म्हणजे आपला जो टायगर आहे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. आमची जी फ्रेंड आहे तिच्याकडे आज डिनरचा प्रोग्राम आहे आणि स्पेशल काहीतरी बनवणं आहे. अर्चू आणि प्राची म्हणून पावभाजी. आता कसं आहे 30मध्ये गेलेलो आहे. आता आमच्या पार्टीज वगैरे अशाच होतात. पबमध्ये वगैरे नाचायला आम्हाला तेवढे गुडघे आमच्या सलामत नाही आहे, दुखतात. त्याच्यामुळे आता 30 क्रॉस झाल्यानंतर एक घरगुती पार्टी, हाऊस पार्टी त्या काइंड ऑफच आमचा एक विकेंड असतो. आणि निघायचं आता. टाइमपास झाला असेल आपला तर चल. तू माझं काय आवडलंय. माझं काय टाइमपास तुझा झाला असेल तर निघूया म्हटलं. टाइमपास काय मी सगळं करते आणि सांगते. कंट्रोल उदय कंट्रोल. खूप दिवसांनी शूज घालतोय कारण नॉर्मली काय होतं आपण स्लीपरमध्ये एवढे कम्फर्टेबल आहे ना. बोल बोल ना. टॉवेल आहे एका ठिकाणी. मी सर शूज घालत नाही. इतकी ताकद लागते कारण बोललो ना 30 क्रॉस झालाय. वागता येत नाही त्याच्यामुळे पटापट ती लेस बांधूस तर सगळंच. शूज भी टाइट हो गया. सब जगह से वेट बढ़ गया है. तर मगापासून बोलताय की टाइमपास करू नको. आणि आता सगळ्या टक्काटक्कवाला एकदम रेडी होऊन बाहेर उभा आहे. तरी अजून आली नाहीये. कुठं गेली काय माहिती. झालं का. टाइमपासच करते. बघितलं दरवाजामध्ये कोण उभा आहे. कोण
खिडक्या बंद करा, पडदे नीट लावा, त्याच्यानंतर तुझं मास्क घ्या, सगळंच मीच पाहायचं. असं काही मला लागलं नव्हतं. लिटरली सांगतो, असं ड्रिल चालू आहे ना कानामध्ये, एकदम. हसतेस काय तिकडे? मी हसत नाही. हे ॲक्च्युली चिडचिड होण्याचं जे एक कारण आहे ना, खूप व्हॅलिड कारण आहे. ठीक आहे, कारण जसं आता तू मध्ये येऊ शकतेस ना. येते, थांब जरा, टाइम लागतो मला. ओके, हे चिडचिड होण्याचं एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे. कारण आम्ही काल रात्री सगळे भेटलो होतो आणि ऑलमोस्ट नाईट आऊट झालाय. 4:30-5 पर्यंत हे लोक जागे होते. पुढे बोलशील त्याच्या आधी मी स्वतःला करेक्ट केलं. मी 3:30 पर्यंत जागे होता, हे 5 वाजेपर्यंत जागे होते. त्याच्यामुळे झोप कोणाची झाली नाहीये. तू कोणाचा व्हिडिओ बघतीस का काढतीस माझा व्हिडिओ? इकडे बघ, अक्षरशः पोरीला रडवलंय याने. इतकं मारलंय. याच पोरानी मारलं. हो, आता तुमची जी हॉल मध्ये फाईट झाली ना, ती दाखवली ना मी क्लिप, तर मग तू बघ काय होईल ते. तिने एका व्यक्तीला इतकं मारलंय की तो व्यक्ती म्हणजे अक्षरशः काही करू शकत नाही. कोण? ती म्हणजे तिची गाडी. बिचारी प्राची मागच्या वेळेस पडली होती आणि त्याच्यापैकी एक जखम आहे ही. आणि गाडी पण बिचारी अशीच मलमपट्टी करून आहे सध्या. आणि डोक्याला मार लागलाय. आणि डोक्यासाठी आम्ही डोक्याला मार लागलाय बिचारी. आणि तरी एवढं लागलेलं असताना तिने आम्हाला इन्व्हाइट केलंय पावभाजीसाठी. आणि याच्यात आम्ही आता बटाटे आणि काय काय लावलं पण प्राची? वटाणा, बटाटे, बीट आणि गाजर. ओके, आणि इकडे आता चॉपिंग चालू आहे कांद्याची. शट अप. तू गप्पा बस रे. तू तुझी रेसिपी आम्हाला खाऊ घाल नंतर. ऐक ना, तू सोलापुरी पद्धतीची आज पावभाजी ट्रे. हा, तुझी जळगावची खाऊन खाऊन कंटाळा आला होता मला. काल रात्री ऍक्च्युली आम्ही लवकर आलो. नॉर्मली आम्ही 10:30-11 पर्यंत थांबतो, बट कारण जसं की सांगितलं होतं झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे काय तिथं जास्त टाइमपास केला नाही. जेवलो वगैरे, बसलो थोडा अर्धा तास टाइमपास केला. पुष्पा मूवी लावला होता, कारण म्हटलं तर पुष्पा 2 येतोय, तर ते बघत बसलो होतं. सगळं इंटरेस्ट आला, मग थोडाफार बघितला आणि अशा प्रकारात फ्रेम ठेवून देतो आणि मग निघालो आम्ही आमच्या घराकडे. पण झोप चांगली झाली महत्वाची. आणि सकाळी उठल्या मस्तपैकी आपली टेस्ट मॅच बघतोय. बीजीटी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, तुम्हाला माहिती आहे टेस्ट मॅचेस सुरू झालेले आहेत आणि इंडिया आता डॉमिनेटिंग पोझिशनला आहे, त्याच्यामुळे इंटरेस्ट येतोय. आता बरेचसे क्रिकेट लवर असतील, बऱ्याचशा लोकांना क्रिकेट एवढं आवडत नसेल, बट जर तुम्ही खरंच क्रिकेट लवर असा ना तर टेस्ट मॅच नक्की बघत असणार. कारण जी सेना कंट्रीमध्ये होते, सेना कंट्री म्हणजे साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, त्याच्यानंतर न्यूझीलंड, तर ह्या इथं ज्या टेस्ट मॅचेस होत्या ना त्या खूप जबरदस्त होतात, इंटरेस्टिंग. कारण जी स्लेजिंग होते आणि तिकडच्या पिचेस किती फास्ट असतात माहिती आहे तुम्हाला, त्यामुळे जे बॉलर आणि बॅट्समॅनमध्ये जे बॅन्टर होतं ना ते बघायला मजा येते, म्हणून टेस्ट मॅच बघायला मजा येते ॲक्च्युली. सो हा झाला टेस्ट मॅचचा छान, कारण कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे जास्त बोललेलं. एवढे वेल्ले लोक आहेत जे ज्यांना आवडतं ना तेवढे लोक आहेत. आता तुला आवडत नाही याचा अर्थ लोकांनी बघू नये असं तर नाहीये. बघ आज परत मी आधी घातला, आज पण मीच आधी घातला. अर्चूला चाललोय मी सोडायला आणि संडे असल्यामुळे आपल्याला सुट्टी आहे आज. किती भारी प्लॅन आहे ना, म्हणजे संडे बायकोला ऑफिस आणि नवऱ्याला सुट्टी. वा 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 वा, एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी अशा जुळून येत आहेत. सीरीज कौन देखेगा भाई? आज तो अच्छा मॅच का बोल रही है? मॅच तर आता 3 वाजेला संपेल, कारण ती लवकर चालू होते ना सकाळी 7:30ला. तर मॅचचं काही नाही, बट इव्हिनिंग जरा चांगली जाऊ शकते आज. म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचा विचार आहे. असं चांगली जाण्याचा अर्थ असा नाही की काय मजा वगैरे करायला जायचं. खुश हो भाई, कोई तो जल रहा है, कोई वही है भाई, कोई खुश होगा तो कोई जलेगा. यही दुनिया का नियम है, दुनिया का वसूल है. जे काही करशील प्रोडक्टिव्ह ते आपल्या चांगल्या याच्यासाठीच होईल ना, का जाऊ नये. बराबर है. असा विचार कर. प्रोडक्टिव करेंगे ये सिर्फ अफवाह है, जान लो, समझ लो इस बात को. जितना जल्दी तुम समझ जाओगे ना उतना अच्छा होता है. प्रोडक्टिव दुनिया में कुछ नहीं होता जब तक तुम कुछ करना नहीं चाहते.
और बातों के अलावा आजकल कोई कुछ नहीं करता, हम भी उसी में से एक है. हो, 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 हो.